नमस्कार व्हिडिओंनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एसला एक्सप्लोर करणार आहोत. सी-एस-एस म्हणजे काय? सी-एस-एसचा वापर कशासाठी करायचा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इनलाईन सी-एस-एस म्हणजे काय? इंटरनल सी-एस-एस म्हणजे काय? आणि एक्सटर्नल सी-एस-एस म्हणजे काय? आणि या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे? हे एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासोबत आपण एक सी-एस-एसचा सिंटॅक्स कसा वर्क करतो, हे आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओंनो, सी-एस-एस एक्सप्लोर करूया व्हिडिओ स्टाईलमध्ये. तर भिडूंनो, सी-एस-एस म्हणजे काय? सी-एस-एस स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. सी-एस-एसचा वापर आपण एच-टी-एम-एल एलिमेंटला स्टाईल करण्यासाठी करतो. जसं की आतापर्यंत आपण बघितलं, की आपण एखादं स्ट्रक्चर बनवतोय, एक टेबल बनवतोय किंवा एखाद्या एलिमेंटने आपण एखादा डिव्ह बनवतोय. तर एखादा आपण लेआउट बनवतोय. पण ते लेआउट विथआऊट सी-एस-एस एवढं चांगलं वाटत नाही. लय बोरिंग वाटतंय. म्हणजे त्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही. पण सी-एस-एसचा वापर करून आपण त्याला एकदम अट्रॅक्टिव्ह असं बनवू शकतो. जसं की आपण बघतो, की एखादी कन्स्ट्रक्शनमध्ये असणारी बिल्डिंग आहे. ती एवढी खास दिसत नाही. पण जेव्हा त्याला कलरिंग होते, त्यानंतर ती बिल्डिंग आपल्याला एकदम भारी वाटते. तशाच प्रकारे आपण जे एच-टी-एम-एलने बनवलंय, ते एक जस्ट कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे एक जस्ट बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगला आता फक्त एक डिझाइन द्यायची आहे, ज्याने की ती बिल्डिंग आपल्याला एकदम प्रॉपर आणि एकदम चांगल्या प्रकारे दिसणार आहे. तर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर सपोज एखादी गाडी आहे. तर सध्या आपण काय केलंय, गाडीची फक्त बॉडी बनवली आहे. त्या गाडीची बॉडी तिला कलर नाही, काय नाही आणि एक गाडीची बॉडी कशी दिसते, एक डमी मॉडेल कसं असतंय तसं, की त्याला कलर नाही, काय नाही. एक नॉर्मल डमी बॉडी आहे. आता आपल्याला त्या बॉडीला कलर द्यायचा आहे. जसं की आपण एच-टी-एम-एलमध्ये प्रत्येक एलिमेंट जसं की म्हणजे एच-टी-एम-एल एलिमेंटचा यूज करून आपण एक स्ट्रक्चर बनवतो. तसंच आपण एक स्ट्रक्चर बनवल्यानंतर त्या स्ट्रक्चरला आपण स्टाईल करतो आणि ते युजर फ्रेंडली झालं पाहिजे. त्यासाठी आपण सी-एस-एसचा वापर करून त्याला स्टाईल देतो. बेसिकली सी-एस-एसचा वापर आपण एच-टी-एम-एल एलिमेंटला स्टाईल करण्यासाठी करतो. तर आपण एच-टी-एम-एल एलिमेंटमध्ये सी-एस-एस कशी ॲड करतो? आपण एक स्पेसिफिक एलिमेंटला सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण एलिमेंटला सिलेक्ट केल्यानंतर एलिमेंटची फॉन्ट साइज, एलिमेंटचा कलर किंवा एलिमेंटचा बॅकग्राऊंड कलर, त्याला आपण त्याची ओपॅसिटी वगैरे ह्या प्रॉपर्टीज आपण त्या एलिमेंटला देऊ शकतो किंवा त्याची व्हॅल्यू आपण सेट करू शकतो आणि एका एलिमेंटला आपण स्टाईल करू शकतो. तर चला भिडूंनो आपण बघूया नेमकं तर सी-एस-एस नेमकं इम्प्लिमेंट कशी करायची? त्यासाठी काय करायचंय? तर भिडूंनो आपल्या Vidustal कोडिंग फोल्डरमध्ये यायचंय. तर आपल्या Vidustalमध्ये यायचंय आणि इथं एक सी-एस-एस नावाचं फोल्डर क्रिएट करायचंय. सी-एस-एस नावाचं फोल्डर क्रिएट केलंय. सी-एस-एस फोल्डरमध्ये येऊन जे काही असणार आहे डे 10 त्या फोल्डरला शिफ्ट दाबून ओपन विथ कोड करायचं ज्याने की फोल्डर काय होणार आहे आपल्याला व्ही-एस कोडमध्ये ओपन होणार आहे. तर आता इथं काय करायचं एक index.html फाईल क्रिएट करायची आहे. त्यामध्ये आपलं इथं एक एक्सक्लेमेशन मार्क दाबून आपलं बॉयलरप्लेट ॲड करून घ्यायची. त्यामध्ये इथं काय करायचंय सी-एस-एस फर्स्ट जो की आपला फर्स्ट व्हिडिओ असणार आहे आणि इथं काय असणार आहे सपोज एक डिव्ह आहे आणि डिव्हमध्ये टेक्स्ट आहे धिस इज सी-एस-एस. ठीक आहे. हा टेक्स्ट आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, याला या टेक्स्टला स्टाईल करायचं आहे. तर बेसिकली आपण सी-एस-एस ॲड करायची असेल, तर एक फॉर्मॅट वापरतो. आता फॉर्मॅट पण व्हरी करतो. जर सपोज मी काय करतोय, इनलाईन सी-एस-एस वापरतोय. इनलाईन सी-एस-एस म्हणजे अशी सी-एस-एस जी की त्या टॅगमध्येच दिलेली आहे. जसं की सपोज आता मला इनलाईन सी-एस-एस द्यायचे आहे. धिस इज सी-एस-एसला. सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण याला प्रिव्ह्यू करून बघूया. तर इथं आहे धिस इज सी-एस-एस. आता मला काय करायचं आहे याला स्टाईल करायचं आहे. तर इनलाईन सी-एस-एस वापरण्यासाठी आपण काय करतो, स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करतो. स्टाईल ॲट्रिब्यूटमध्ये आपण काय करतो, बेसिकली जो आपला सी-एस-एसचा सिंटॅक्स आहे तो यूज करतो.
तर सी-एस-एसचा सिंटॅक्स कसा आहे, की स्टाईल देण्यासाठी आपण आधी प्रॉपर्टी लिहितो. जी प्रॉपर्टी असणार आहे आपलं सपोज मला कलर सेट करायचा आहे. तर मी काय करणार कलर प्रॉपर्टी घेणार आणि कलरमध्ये कलर देणार. सपोज मला रेड कलर द्यायचा तर मी इथं रेड कलर दिलाय. तर आता काय होणार आहे, ह्या एलिमेंटला रेड कलर इथं ॲड होणार आहे. तर जर इथं मी बघितलं, तर इथं काय झालंय रेड कलर ॲड झालेला आहे. तसंच मी काय करू शकतो, फॉन्ट साइज पण ॲड करू शकतो. फॉन्ट साइज मी सपोज करतोय 12 पिक्सल, 30 पिक्सल आणि जर मी इथं बघितली तर झालेली फॉन्ट साइज 13 पिक्सल. आता ही जी सी-एस-एस मी इथं यूज केली आहे, ही आहे इनलाईन सी-एस-एस. तशाच प्रकारे आपण काय करू शकतो इथं इंटरनल सी-एस-एस सुद्धा ॲड करू शकतो. तर सपोज मी इथे टाकतोय पॅराग्राफ, पॅराग्राफमध्ये टाकतोय आय एम इंटरनल सी-एस-एस. आता इथं मी काय करतोय इंटरनल सी-एस-एस ॲड करतोय. इंटरनल सी-एस-एस आपण स्टाईल टॅगचा यूज करून ॲड करतो. तर स्टाईल टॅगचा यूज करायचा आहे आणि स्टाईल टॅगमध्ये आता एका एलिमेंटला सिलेक्ट करायसाठी म्हणजे आता मला काय करायचंय, आय एम इंटरनल सी-एस-एसला सी-एस-एस द्यायची. त्यामुळे मी काय करणार, पी सिलेक्टरचा यूज करणार, जो की आहे टॅग सिलेक्टर आणि आपण सी-एस-एस ही की व्हॅल्यू पेअरमध्ये ॲड करतो आणि ती काय असते, कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते? प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये असते. जर सपोज मला कलर द्यायचा आहे, तर मी इथं काय करणार, कलरमध्ये देतोय मी इथं सपोज ब्लू आणि मला काय करायचंय फॉन्ट साइज द्यायची, तर मी तिथं फॉन्ट साइज देतोय 50 पिक्सल आणि देन मी इथं काय करतोय बॅकग्राऊंड कलर पण देतोय त्याला येलो आणि जर मी इथं प्रिव्ह्यू केलं, तिथं बघायचंय आय एम इंटरनल सी-एस-एस. म्हणजे जर मला इंटरनल सी-एस-एस ॲड करायची, तर मी काय करणार, स्टाईल टॅगचा यूज करणार आणि हा जो सिंटॅक्स आहे, हा सिंटॅक्स यूज करणार आणि त्यामध्ये की व्हॅल्यू पेअरमध्ये प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू देणार. प्रॉपर्टी काय असू शकते, मला त्याचा कलर चेंज करायचा आहे किंवा मला फॉन्ट साइज चेंज करायची मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा किंवा मला त्याची फॉन्टची विड्थ चेंज करायची. लाइक फॉन्ट विड्थ म्हणून मी सपोज हा नॉर्मल आहे, तर मला काय करायचंय फॉन्ट विड्थ त्याचं बोल्डर पाहिजे. तर मी बोल्डर पण करू शकतो. तो काय होणार आहे, बोल्ड होणार आहे. तर अशा प्रकारे आपण इंटरनल सी-एस-एस सुद्धा ॲड करू शकतो. पण जर मला आता एक्स्टर्नल सी-एस-एस ॲड करायची आहे, तर मी नेमकं कशी करणार? तर त्यासाठी काय करायचं, एक सी-एस-एस फाईल क्रिएट करायची आहे. तर त्यासाठी काय करणार मी स्टाईल डॉट सी-एस-एस नावाने एक फाईल क्रिएट करतोय आणि जी स्टाईल डॉट सी-एस-एस आहे, त्यामध्ये सेम जसं आपण इंटरनल सी-एस-एसमध्ये सी-एस-एस ॲड केली आहे, सेम तशीच मी ॲड करणार. आता जर इथं बघितलं इथली सी-एस-एस रिमूव्ह झालेली आहे. मी आता काय करतोय स्टाईल डॉट सी-एस-एस मध्ये ही सी-एस-एस ॲड करतोय आणि यामध्ये आणखी ॲड करतोय अ, पॅडिंग. पॅडिंग मी देतोय सपोज 20 20 पिक्सल, 20 पिक्सल आणि आता जर मी इथं आलोय, तर इथं सी-एस-एस तर चेंज नाही झाली आहे. तर नेमकं आता सी-एस-एस इथं ॲड कशी करायची? तर जर आपल्याला एक्स्टर्नल सी-एस-एस ॲड करायची असेल, तर आपण लिंक टॅगचा यूज करतो. लिंक टॅगमध्ये आपण 2 ॲट्रिब्यूट ॲड करतो. पहिलं जे आहे ते आहे रेल. रेल जे असतं ते रिलेशन असतं, की नेमकं आपलं रिलेशन काय आहे त्या फाईलसोबत. म्हणजे आपल्या एच-टी-एम-एल फाईलचं रिलेशन त्या सी-एस-एस फाईलसोबत काय आहे, तर ती सी-एस-एस फाईल जी आहे ती एच-टी-एम-एल सी-एस-एसची स्टाईल शीट आहे. त्यानंतर असते एचरेफ. एचरेफ काय असतं? बेसिकली इथे आपण काय करतो, ती जी सी-एस-एस फाईल आहे तिचा पाथ देतो. तर इथं कोणती फाईल आहे? style.css आहे. तर मी style.css केलंय, तर इथे ती style.css ॲड झालेली आहे. जर मी याला कमेंट आउट केलं, तर ती सी-एस-एस निघून जाणार आहे आणि जर मी याची कमेंट काढतोय, तर बघितलं पुन्हा सी-एस-एस ॲड झालेली आहे. टू टॅग आणि इथे मी टाकतोय आय एम एक्स्टर्नल सी-एस-एस आणि इथं मी काय करतो, तर H2 करतो आणि इथं इंटरनल सी-एस-एस मध्ये ॲड करतो याला. तिथं बघायचंय आय एम इंटरनल सी-एस-एस, आय एम एक्सटर्नल सी-एस-एस. अशा प्रकारे आपण सी-एस-एसला ॲड करतो.
बेसिकली ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी पी आहे, सरळ-सरळ साध्या भाषेत सांगितलं तर सी-एस-एस ॲड करायसाठी आपल्याकडे एक स्पेशल सिंटॅक्स आहे. ज्यामध्ये आपण काय करतो, एक सिलेक्टरला चूज करतो. त्यानंतर एक कर्ली ब्रेसेसची बॉडी आहे. त्या बॉडीमध्ये आपण की व्हॅल्यू पेअरमध्ये व्हॅल्यूज ॲड करतो. जसं की इथं प्रॉपर्टी आहे कलर आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती आहे ब्लू. ज्याने काय झालं आहे, टेक्स्टचा कलर ब्लू झाला आहे. प्रिंट सुद्धा करू शकतो आणि फॉन्ट साइजला मी 150 पिक्सल सुद्धा करू शकतो. 150 पिक्सल केले तर हा खूपच मोठा झालाय. फॉन्ट साइज मी बोल्डरच्या ऐवजी नॉर्मल ठेवू शकतो. नॉर्मल ठेवली तर नॉर्मल राहणार आहे. बोल्डर ठेवली तर बोल्डर राहणार आहे. अशा प्रकारे आपण सी-एस-एस ॲड करतो. आता सी-एस-एस म्हणजे एवढंच आहे का? नाही. तर सी-एस-एसमध्ये भरपूर अशा प्रॉपर्टीज आहेत, ज्या की आपण इन फ्युचर वापरणार. आयडीजचा यूज करणार, क्लासेसचा यूज करणार. आता क्लास कसा यूज करतो आपण? क्लास सिलेक्टरला डॉट नोटेशननी सिलेक्ट करतो. आयडीला आपण हॅश नोटेशननी सिलेक्ट करतो. तर आपण नेमकं सिलेक्टरचे टाइप सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघतो. पण सी-एस-एस नेमकं काम कसं करते? तर नेमकं आपण काय करू आता इथं जर Netflixची वेबसाईट जर ओपन केली, तर बघायचं की कसा यूआय आहे Netflixचा. आता हा जो यूआय आहे सपोज हा एक डिव्ह असणार आहे. त्यामध्ये याला इथं बॅकग्राऊंड दिलाय. इथं पण हा पण एक डिव्ह असणार आहे. त्यामध्ये टेक्स्ट आहे, डाउनलोड युअर शोज टू वॉच ऑफलाईन. त्यानंतर इथे एक बटन दिलंय किंवा तर हे जे आहे आपण असं सुद्धा इथे ॲड करू शकतो. हे जेव्हा आपण आपल्या वेबसाईटवरती सी-एस-एस ॲड करतो, त्या टायमाला आपली वेबसाईट एकदम व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यामुळे आपण सी-एस-एसचा वापर करतो. तर मी इथं काय करतो याला कमेंट आउट करतोय आणि सपोज माझ्याकडे एक आहे इथं H1 मध्ये आहे धिस इज पेज आणि इथं मी टाकतोय इथं आहे एक बटन, बटनमध्ये आहे क्लिक मी आणि इथं आहे एक पॅराग्राफ, पॅराग्राफमध्ये आहे लोरेम 22 आणि इथं मी काय करतो याला स्टाईल करतो. सपोज मला इथं H1ला काय करायचंय, कलर ग्रीन करायचा आहे. बॅकग्राऊंड कलर मला त्याचा व्हाईट करायचा आहे. बॉर्डर मी देतोय त्याला बॅकग्राऊंड कलर करायचा आहे आणि मी फॉन्ट साइजची काही गरज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आहे आपला बटन टॅग. बटन टॅगला मी काय करतोय, कलर करतोय सपोज ब्लॅक बॅकग्राऊंड फिल ब्लॅक बॅकग्राऊंड कलर आहे त्याचा येल्लो आणि त्यानंतर पी टॅगला मी काय करतोय, कलर इक्वल्स टू व्हाईट करतोय आणि बॅकग्राऊंड कलर काय करतोय, ब्लॅक करतोय आणि इथं जर मी बॉडीला ॲड करतोय आणि बॉडीचा बॅकग्राऊंड कलर करतोय मी ब्लॅक. मग इथं मी याला काय करतोय, ग्रे करतोय आणि जर मी आता याला प्रिव्ह्यू केलं, बघायचं आहे आपली वेबसाईट ही अशी दिसते. तर क्लिक मी बटन आहे. धिस इज पेज आहे. लोरे मेन्सूप आपलं हे आहे. फॉन्ट साइज इथं फॉन्ट साइज आता इथं काय झालंय, मी फॉन्ट साइज 50 पिक्सल दिलेली म्हणून एवढी मोठी झाली. मी इथली जर कमेंट आउट केली तर नॉर्मल फॉन्ट साइज दिसणार आहे. धिस इज पेज आहे. क्लिक मी म्हणून एक बटन आहे इथं आणि इथं आहे लोरेम आपलं टेक्स्ट पॅराग्राफ टॅग मधलं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सी-एस-एसला म्हणजे आपल्या एच-टी-एम-एल पेजला सी-एस-एस देऊ शकतो. आणि जर मी काय करतोय आता, हिचं सी-एस-एस रिमूव्ह करतोय आणि जर आपण वेब पेज बघितलं, तर हे एवढं असं भंगार दिसतंय. आणि सी-एस-एस काढल्यानंतर काही एवढं भारी नाही दिसत आहे, बट ठीक आहे, की एक थोडं प्रॉपर कलरिंग केलेलं आहे. थोडी सी-एस-एस दिलेली, डिझाइन केलेली म्हणून थोडं तरी बघावं वाटतंय. पण जर मी इथं याला कमेंट केलं, तर मला हे बघूच वाटत नाही, की हे काय बाबा इथं डायरेक्ट टेक्स्ट आहे, इथं बटन आहे, इथं हे आहे. म्हणजे एक डिझाइन सारखी वाइब इथं येत नाहीये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण सी-एस-एस म्हणजे काय? सी-एस-एस आपण कशासाठी वापरतो? इनलाईन सी-एस-एस म्हणजे काय? इंटरनल सी-एस-एस म्हणजे काय? एक्सटर्नल सी-एस-एस म्हणजे काय? एक्सटर्नल सी-एस-एस ॲड कशी करायची? स्टाईल सी
इंटरनल सी-एस-एस कशी ॲड करायची आणि इनलाईन सी-एस-एस कशी ॲड करायची आणि तिघांमध्ये नेमका डिफरन्स काय? हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. एकदम सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जी सी-एस-एस आपण स्टाईल ॲट्रिब्यूटने देतो, त्याला आपण इनलाईन सी-एस-एस म्हणतो. जी सी-एस-एस आपण स्टाईल टॅगमध्ये देतो, त्याला आपण इंटरनल सी-एस-एस म्हणतो आणि जी सी-एस-एस आपण एका सेपरेट फाईलमध्ये लिहितो आणि नंतर त्या सी-एस-एस फाईलला आपण एच-टी-एम-एल फाईलमध्ये लिंक टॅग थ्रू अटॅच करतो. त्याला आपण एक्सटर्नल सी-एस-एस असं म्हणतो. एकदम साधं आणि सिंपल सांगायचं झालं तर एवढंच आहे. आता पुढे येणाऱ्या टॉपिकमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये नेमकं सिलेक्टर काय आहेत, नेमकं कोणत्या टाइपचे सिलेक्टर आहेत, ते कसे यूज करायचे, त्यानंतर ॲनिमेशन्स काय आहेत, प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, हे आपण सगळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कोडिंग करणाऱ्या तुमच्या मित्राला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की या सीरीजमध्ये आपण फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट एक्सप्लोर करणार आहोत. एक बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोड करा व्हिडिओ स्टाईलमध्ये.